कसं आहे, जरा पावसाचं वातावरण झालं की प्रत्येकाच्या अंगातलं किडे वळवळायला लागते ती. म्हणून आज आम्ही आलोय चायनीज खायला. आणि ते कुठं तर विट्यातच खानापूर रोडला असलेल्या चायनीज चॉप्सीमध्ये. पाऊस यायला लागल्यामुळे गिरायकाची गर्दी तिथं नव्हती, पण इतर वेळी गर्दी 100% असते बरं का. इथं आम्ही कायम येतो, त्यामुळे इथला सगळा स्टाफ आमच्या चांगल्या ओळखीचा आहे. ऑर्डर देतच होतो तेवढ्यात पावसानं जोर धरला. मग काय, आम्ही पण त्याच जोरामध्ये चायनीजच्या ऑर्डर पटापट दिल्या. 2 चिकन चिली फुल, 1 लॉलीपॉप फुल. आणि माघारी जाताना सूपची पण ऑर्डर दिली बरं का, ते आता मी मेन्शन केलं नव्हतं. मग सगळ्यात पहिला आमचं सूप आलं, आणि सूप आलं की अनुश्रीनं वडावडी चालू केली. तेवढ्यात आमच्या लक्षात आलं की अनुश्रीला आपण ऑर्डरच दिली नाही. मग काय, भैया आणि वहिनी ऑर्डर करतील ह्या विश्वासावर मी माझं सूप प्यायला चालू केलं आणि बाहेरच्या पावसाबरोबर त्याचा आनंद पण घ्यायला चालू केलं. सूप संपायच्या आतच अनुश्रीची 65 ची ऑर्डर आली आणि अनुश्रीला खायच्या अगोदरच बाकीच्यांनीच त्यात हात घातलं. तेवढ्यात माझी लॉलीपॉपची ऑर्डर आली, पण मी 65 चा एक पण तुकडा खाल्ला नाही बरं का, कारण एक तुकडा खाऊन मला माझं तोंड खवळायचं नव्हतं. म्हणून मी माझ्याच लॉलीपॉपचा एक तुकडा घेऊन खायला चालू केलं. पण भैया आणि वहिनीची ऑर्डरच आली नव्हती. म्हणून भैया आणि वहिनीनं अनुश्रीला जादूचा खेळ दाखवत 65 शेवटी संपवलं. बिचारीचं पोट तर भरलं, पण तिला तुकडं कुठं गायब झालं हे काय कळलं नाही. शेवटी त्या दोघांची पण चिकन चिलीची ऑर्डर आली आणि कुणाकडे न बघता खायला चालू केलं. पण बाहेर पावसाचा जोर वाढतच होता. अनुश्रीचं पोट भरल्यामुळे अनुश्री पावसात जाऊन खेळायला लागलेली होती. मात्र मी पण पावसाला जाऊन सांगायला लागलो की तुला किती पडायचं तेवढं पड, आम्हाला काय काळजी नाही, कारण आम्ही मोठी गाडी घेऊन आलोय.